धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट्ट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। मसुबाच्या नावानं तरी आज या ठिकाणी माझी इच्छा नसताना तुमच्या सगळ्याच्या आग्रहपोटी मला पहिलं तुमचं बोलायचं नव्हतंच खरंच, पण तरी सुद्धा म्हटलं 4 शब्द बोलावतं, सगळ्यांचा आग्रह होता त्यामुळे मी 2 शब्द बोलतोय। नवा तुम्हाला आग्रह कोणी केलता? अण्णा तुमच्याकडे बघून मी म्हणत नाही, पण गावाल्याचा आग्रह असल्यामुळे कसं आहे मला 4 शब्द बोलावं लागणार आणि चांगल्या पद्धतीचं एखादं प्रबोधन करावं आणि गावात एखादा कार्यक्रम चांगला होणार असं माझं म्हणणं आहे। ते उगं तुम्ही मध्ये आधी असं बोलून मला हाणून पाडायचं काय काढू नका। दुसरी गोष्ट कसं आहे आमचं घरानं घरंदाज असल्यामुळं आणि ह्या वर्षी आम्ही कसल्याही परिस्थिती आम्ही निवडून येणार आहे। ए अप्पा इथं तुझं प्रबोधन ऐकायला नाही, तमाशाला काय झालं तेवढं सांग बरं का अण्णा, काय काय गाणपडे असे असते त्यांना वाई सुद्धा काय अक्कल नसत्या। हिला का मी गावासाठी रात दिवस झटतोय लगा म्हणते 4 गोष्टी प्रबोधनच्या करावत्या आणि माझा आग्रह नव्हताच मला उठून बोलायचा आणि तुम्हाला सांगतो कार्यक्रम 1 नंबर झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनात नाही मी बोलतोय। आणि ही सगळ्यांनी आग्रह केला, दत्रेमा म्हणला आपा 2 शब्द बोला म्हणून बोलायला लागले। ते गाणपडे सरपंच तर आले का, सगळी काळजी मला आहे। कार्यक्रम चांगला होऊ देणार आहे तो अप्पा, आम्हाला माहिती आहे काय करणार आहे की नुसता धिंगाणा करणार आहे कार्यक्रमात। या पुढे या तुला लगा ये लगा मांडतच आलाय, लगा आता आलाय तो आलाय, लगा तुझं काय गावात लगा सरळ होऊ देतोय ना गावात कोणाचं गावात कुणाला सगळं म्हणजे कोणते साहेब जरा माणसं बसू द्या आम्हाला 1 मिनिट। हा इथनं पुढचं 4 शब्द फायटर भाऊ बोलतील। बोला फायटर भाऊ। ए तू कुठे बसायला लागला? मी बसणार आहे। लगा बोल की तू का खुर्ची बसून बोलणार आहे बोल। आणि ह्याची वायर कुठे आहे? लगा तुला डोसक्यात मिळतोय का लगा जग कुठं पुढे गेलं लगा तंत्रज्ञान बिगर वायरचा मायक आहे तुतारीकडे आहे बोल येतोय आवाज। हॅलो तर इथं जमलेल्या बंधू आणि भगुल्यानो लगा बघूया म्हणायला लागलाय आओ बंधू आणि भगिनीनो म्हणायचंय भगिनीनो। कुठं भगिनी आहे इथं? घरानं घरंदाज आहे ठोक्यात पाडीन काका सरपंच या नमस्कार। सरपंच नमस्कार बसा। लेट पण थेट आला बरं का तुम्ही। हा बोल की आता बोलतो की मग आता काय तात्पर्य बसा तरी की अजून? हा, बोल। हा बोल म्हणजे काय बोल? यात्रेचं नियोजन मीच करणार। अण्णा डोर आले नियोजन सगळे जोडी व्यवस्थित झाल्या, तमाशा पण ठरवायचा आहे। फक्त एक गोष्ट झाली, काय या माणसाची वर्गण झाली लगा देणार आहे की मी द्या वर्ग नेऊ एक्स्ट्रा पैसे जाणार आहे घराना घरांदाज आमचा 4-2 रुपये आम्ही एक्स्ट्रा घालायला तयार आहे। पैसे आता पैसे कुठे जाते तू इथं मग जाताना जेवण खाणं ही ती सगळं मलाच बघावं लागणार आहे। त्यामुळे तुम्ही माझ्या वर्गणी टेन्शन घेऊ नका, मी एक्स्ट्रा पैसे कवा देणार? एक्स्ट्रा पैसे जाणार आहेत माझं, तुमचं धाडच नाही तुम्ही मारचाल तुम्ही तरकून। आम्ही तरपून मरत नाही पण कवा देणार वर्गणी? देणार आहे की लगा सरपंच ही भांडण लावलं मी देव तर लागणारच आहे की एका ठोक्यात पडेन घराना घरांदाज आमचा माहिती आहे ना अण्णा सांगा तुम्ही। माहित आहे घराना घरांदाज आहे। सगळ्या गावाने वर्गण दिली आणि तुम्ही दिली नाही। अहो देणार आहे का अण्णा एक्स्ट्रा पैसे जाणार आहेत माझा अण्णा ते जाता येता पाण्या बाटल्या कोण घेतं बिसली झाला तमाशा झाला आपल्या गावात। तुम्हाला सांगतो नाही सरपंच ह्यांच्याकडे कशाला दिले पैसे मग तुम्ही? काय झालं केव्हा दिले तर ठेवायचे नाही म्हणून तर एवढा कापड बघा नवीन कोणी कापड घालून आलाय। लगा आता गावची यात्रा आहे म्हटल्यावर घेतला ड्रेस मी तुमचं काय गेलं गटला ड्रेस म्हणजे कापड घालणार काय अंगठ्या घालणार बघा सोनं बघा। लगा एक अंगठी आहे लगा ते पण कसे तर त्याला काय याच्यातनं गावल्या गाठ नाही ना ह्या वर्गणीच्या पैशातूनच घेतलेला आहे। अवघा स्वतः पैसे द्यायचं तेव्हा याचं येत नाही। मी बास तुम्हीच करा जत्रा मी बाज म्हणजे आपा मी काय गबसा जरा ऐका जरा मी काय म्हणतोय तमाशा आणाय नको, मी काय म्हणतोय ऑर्केस्ट्रा आणू गावाला। ऑर्केस्ट्रा नाही चालणार, तमाशाच पाहिजे मी तमाशाच पाहिजे, ऑर्केस्ट्रा नाही चालणार आम्हाला। तुम्ही काय आणाय ते आणा, मी बास मी तुमच्या काही कमिटीत नाही बघा तुमचं बास म्हणजे का नाही पैसे तुम्ही घेतले तर पैसे देतो येतील तसं माझ्याकडे काय येतील तसं दे तू म्हणजे
सरपंच आम्हाला काय माहित नाही ती पैसे काढून घ्या तेवढं लगा पैसे काढून घ्या मी देतो की थोडं थोडं मी करू काय थोडं थोडं करून नाही असं चालत नाही इथं गावात असं चालत नसतं. हे आपलं काम नाही ते सरपंचाने दिलंय सरपंच आपला बघून घेतील ते दोघं हा बघून घेतील म्हणजे गावाचे पैसे येतातच करू नका आपण जाऊया तमाशा ठरवायला. मग मी कुठं खायचं म्हणतोय खाऊन पसत्यात का अण्णा सांगा बघू पैसे खाऊन पुसत्यात का ते सरपंच तेवढं पैसे घ्या तुमच्या ताब्यात थांबा की जरा चालू आहे की मी जाऊ का का लगा माझा ऐकून कोणतरी घ्या की मग बोला की मी तुमच्या शब्दात फोडा गेलोय का कधी कसं कालवा लावलाय अहो मी काय म्हणतो माहिती का आता येता जाता खर्च होणार आता ही मी समजा त्यातलं घेतलं तुम्ही काय करा तुम्ही जत्रा व्यवस्थित झाली मी बाजा मी आहे की काय जत्रा लागल तर घालाय लागेल तर तुम्ही घालणार का पैसे आयला त्यावेळेस म्हणणार पैसे संपलं घाला तुम्ही लगा तुम्ही लगा घरानं घरांदाच आहे आमच्या नाताला लागून माहित आहे मला तुमचं घराणं किती घरांदाज आहे अण्णा तुम्ही सांगा. पैसे गोळा करणार आणि म्हणणार पैसे संपलं परत म्हणणार कालवा करू नका जायच कधी ती ठरवा आधी तमाशा ठरवायला जायचं रविवारी हं. रविवारी जाय तुझं कसलंही काम असू दे हा. आणि तुला सांगतो तू नाही आला तर कार्यक्रम चांगला कोण होईल. हा. मी नाही आलो तर हा. मी नाही आलो तर कार्यक्रम होत नसतो लगा हा. दत्रे मामाला आले म्हणले दत्रे मामा गपची बसायचं एक शब्द बोलला नाही म्हणून दत्रे मामाला नाही जा कळणारा माणूस पाहिजे तिथं आपल्याशिवाय तमाशा ठरणारच नाही आपल्याला अनुभव तमाशाचा नाही. दोन गलाचं काम खलास दत्रे मामाला नेव्या म्हणजे त्या तमाशाचा तमाशाच होतो या तमाशाबद्दल हा. काय बोलाय नाही हा. अनुभव आहे आपल्याला नाही नाही काय दारू पिऊन तिथे येणार काय? ठिकाणा घालणार दारू पिऊन दारू पिण्यात तुम्हाला वाईट वाटते का नाही? थांबा. हा एक शब्द जर कोण बोलला हा. काका ही तुम्हाला सांगतो आपला आपण ते मसोबाला काय जे करायचे आपलं आपण करू वैजन करूया घरच्या घरी काय नाही झालं. यांच्या ह्याच्यात काय नको मग काय झालं? लगा आम्ही लगा असं लगा तुम्हाला सांगतो लगा कार्यक्रम ठेवतोय गावात एखादा मोठा अहो सगळं ठेवताय बरोबर आहे. मग शांतता तुमचा विश्वासच नाही कुत्र्यानो अहो विश्वास नाही सगळेच पैसे आला आणि तुमचं पैसे नाही तर मग कालवा करणारच आहे ती. अण्णासाहेब ती कोण बोलली ती का सांगा एक शब्द तोंडात काढलाय का त्यांना विश्वास आहे माझ्यावर अहो कशाला विश्वास तुम्ही दाबताय त्यांना मग? कशाला दाबलोय अण्णासाहेब मी काय दाबलोय तुम्हाला काय कशाला काय लागतं तुमचं चाललं ऐकायला लागलं तर तमाशा वाटलं तुमचं चाल झालंय कॅलकॅल हे कुत्र म्हणते अजून काय अजून बोलायला गेलं अहो परत सगळ्या गावाचं झालं सगळं पैसे यांचं नाही तर मग हे विचारायला पाहिजे नको. ते काय पैसे खरंच देतात येतोच म्हणते ते जरा दम काढणार तुम्ही ती कॅलकॅल करतोय ती कॅलकॅल करतोय तुम्हाला सांगतो तुम्हाला कदर नाही तुमच्या गावात हिरा आहे मी. मला सगळे अण्णा कोहिनूरचा हिरा आहे बे. गावचे नेक आहे ऐकाय 2 मिनिटं लगा बाहेरची माणसं मला किंमत देते ती कलाकार मंडळी ही सगळी माझ्या संपर्कात त्यांना मी फोन केला का अण्णा आम्ही दोघांनी फोन केला आम्ही दोघं म्हणलं आम्ही इथं ठरवायला ती म्हणली लय काय आणू नका गाणपडी माणसं असते ती लय आणूच नका म्हणली 4 2 1 2 घेऊन या मग आम्ही म्हणतो दोघं जातो आम्ही इथं ठरवून किंवा म्हणतोय मी येतो याचं काय काम आहे सांगा बघू अण्णा मग तुम्ही यात काय कमिशन खाल्ल्यात काय दर वाढतोय तुमच्यासारखे असले टगे बघितले का दर वाढतोय तुम्ही नको माझा ऐका मिठा घे बे. पर 1-2 जास्त घेऊन जावाय काय अडचण आहे का? हा बा आम्ही जातो आम्ही तिकडे जवळ जातो हो चालतंय की लगा चौघजण जात आहे हा काबरू गेली लागा तुताऱ्या बाहेर बांधलेल्या लागात माईक घेऊन माईक मध्ये बोंबलतोय बंद माईक बंद करा काय माईक चालू राहणार कसा माईक बंद होईल कसं होईल तुमच्या गावाला गावाला ऐकू द्या की काय चाललंय आपलं ते तुम्ही 17 जागा नाही दोघं जाणार दोघं जण एखादा जास्त घेऊन जावा काय फरक पडतो तुम्हाला हा? दोघं जण आहे काय बरं मग मी आणि माझं पोरगं आम्ही तिघं जातो हा जातून खर्च आमच्या नावावर मांडतो गावाच्या सगळ्या नावावर ओ फायटर भाऊ थांबा जरा मग ह्या माणसाला घेऊन जावा तुम्ही कुठल्या ह्या माणसाला ह्या माणसाला हा? बरं ह्या माणसाला नेतो ह्या माणसाला कुठं आम्हाला हा, पितं? मग? आम्हाला या माणसाला पितच नाही हो आम्हा अजून पोरग घेऊन आपल्या गावचं गरम सेवक आहे त्यांना घेऊन जावा बरोबर काय तुमचं घेऊन जाणार म्हणजे आणि आम्ही नाही बे. हा सगळ्या घरात आवाज यायला लागलाय कुठं चालला समाजाला लका तू तारी लागा न तुला काय कळतं का नाही घरची लागली ओरडायला ऐकू नाही गावाला सगळ्या कशाला बंद केला माईक ए तू वर्गणी किती दिली तो हा किती वर्गणी वर्गणी? किती दिल्या म्हणजे तुम्ही किती दिल्या वर्गणी लगा मी दिलीच नाही हा ना. मी पण अजून द्यायचं आहे मग हा. राहू दे राहू दे काय राहू दे तुम्ही दिल्या का वर्गणी लगा आम्ही जातो दोघ जण ठरवायला कोण दोघं जण नाही नाही तसं चालणार नाही मी पण येणार हा गावातली प्रतिष्ठित सगळी माणसं येणार अण्णा ह्याला घेऊन जाऊ द्या 2 माणसं घेऊन जा तू याचं ठरवून मीच जात हा. नाही माझं पिता आहे ना मीच जात नाही तुम्ही त्यांना म्हणताय वर्गण दिल्या का आपण स्वतः द्यायची असतील मग म्हणायचं असतं या वर्गणीच माझ्यापाशी आहे आता मी कुणाला देऊ वर्गणीच माझ्यापाशी आहे वर्गणी तुमच्यापाशी आहे की पण तुमची वर्गणी कुठं आहे
त्याच वर्गणीत असते वर्गणी तुमची द्या राहिलेली ते आमचं आम्ही देतो सरपंच. लगा जत्रत पाळणं बिळणं आलेलं आपल्याला कोणी विचारते का? बसा म्हणते ते नाही. घरातली माणसं सुद्धा आम्हाला लगा फुकाट बसा म्हणते तरी आम्ही मला म्हणतो. सांगतो योगा इकडे बघा, अण्णा गप बसलाय म्हणजे तुम्हाला सांगतो अण्णाचं काय तर कमिशन फिक्स ठरलेलं आहे. कशा? त्यामुळे अण्णा का बसलाय. तसलं काय नाही. हा लगा गावच्या ह्याच्यात आम्ही पैसे खातो तुम्ही का? आम्हाला माहित आहे कशा कशात पैसे खाताय तुम्ही. एक काम हा. करा, हा ज्याला कोणाला यायचं त्याला येऊ द्या. हा नाही 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 एक तर आपण दोघं जायचं नाही तर तुम्ही कोणतर जोडीदार घ्या वकील दोघं तुम्हाला दोघांची जळत्याला दोघं जावा आणि टारवून या जावं. आमचं काय नाही, आमचा यशोच आहे तुमच्या जावा. किती पैसे लागायचे तेवढं आम्ही त्यांना इथं आल्यावर देणार. काय हे काय देणार नाही, आधी पैसे द्यायला लागणार. पैसे आमच्याकडे द्यायचं. स्टेजवर आम्ही दोघं जाणार, वर बसणार हा. स्टेजवर हा. आणि तसं पैसे देणार हाती सत्कार करून त्यांचा. तुम्ही जाऊन ठरवून या की नुसतं. नाही नाही तसं नसतंय, पैसे द्यायला लागणार आधी. पैसे हातात असले आम्ही कसं ठरवायचं यायचं. आप्पा एक बाद झाले परत पैसे म्हणणार, पैसे नाही म्हणणार आमच्याकडं. लगा आम्ही काय उतरून टाकले वे गावावर आम्हाला ओढून. लगा पैसे आमच्याकडे आहेत पण आम्ही आमच्या हाताने देणार. तुम्हाला एक सांगा आप्पा, आम्हाला माहित आहे चांगलं, आम्ही गावातला आहे. त्यामुळे गावानं किती कुणाला कसं कसं उतरून टाकले आम्हाला माहित आहे की. अण्णा गावच्या कारभार कोणाच्या हातात आहे? थांबा दत्रे म्हणून थांबा. अण्णा तुम्ही सांगा. जत्रा जवळ आल्या नाही तर तुम्हाला दोघाला जायचं तर जावं, माझं काय नाही. पण मी काय येत नाही ह्याच्या संग. ह्याच्या संग येतच नाही. असं म्हणून चालत नाही. ह्याच्या संग गेलं का तुम्हाला सांगतो कार्यक्रम ठरत नाही चांगला. जेव्हा गेला घासा घासा वासा वासा ती खाऊ नको म्हटलं का ते भरणी उघडून काय घाण सवय तुम्हाला सांगतो. त्यामुळे माझं तेच जुळत नाही. एक तर तुम्ही दोघं जण जावा नाहीतर आम्ही दोघं जण जातो. नाही तुम्ही दोघं जण जावा. एक काम सर्व जावा. करूया, एक काम करूया, त्याला पण घेऊया, इथंच सांगूया. तू पुढं काय बोलायचं नाही. अध्यक्ष मी आहे, उपाध्यक्ष तुम्ही आहे. हा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे तुम्ही दोघं पैसे खायला पुढे लगा माझ्याकडे काय नाही नाही, अण्णा अध्यक्ष होणार. अण्णा तुम्ही पण चला. हा लगा आमचा माणूस अध्यक्ष तिकडे आहे. जुळतंय का तुम्हाला? हो का एक फायदा भाऊ थांबा जरा. गाव टाक्या जाय जुळतंय का तुम्हाला? ऐकाय तर जरा मी काय म्हणतोय त्यांच्याकडे हिसाब घ्यायचा. हिसाब ती देत नसते तुम्हाला. हा देत नसते ती. लगा गेल्या 4 वर्षाचा हिसाब माग. आम्ही त्या दोघांचं 10,000 एक्स्ट्रा गेलेलं असते. 4 वर्ष आम्ही तीच ऐकते तुमच्याकडे. हिसाब तुमच्याकडे भेटत नाही. लगा देत हिसाब की. अण्णाकडे ठेवायला. तुम्हाला सांगतो कार्यक्रम उद्या दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच हिसाब देतो. तुम्ही घ्या की हिसाब. काय करा आम्हाला? त्यांच्याकडे सगळं पैसे आहेत ना, हिसाब घ्यायचा. अण्णा तुम्हाला सांगतो इकडे बघा, हे काय करतात माहित आहे का? आधी वर्गणी सगळी गोळा करून आपल्याकडे घेतात आणि तुम्हाला सांगतो कार्यक्रम हे सगळं ठरवतात. निम्मा कार्यक्रम झाला का पैसे संपलं म्हणतात, पैसे वर्गणी काढा म्हणतात. पण अजून ते नाही हिसाब तर करू द्या. सगळं उद्या का तुम्ही का नाही लगेच फोन आलाय ती की काय नाही काय नाही काय सगळा घोळच. अहो पार्टीचा फोन आलाय हो. कसली पार्टी? अहो ती कार्यक्रम ठरवायची हो. लगा कार्यक्रम ठरवायला लागा. लगा पार्टी नव आम्ही फड ठरवायचा विचार काढलाय. तू कार्यक्रम ठरवायला लागलाय. तो याच लगा काय कसं वयाच लागा? सरपंच थोडं पैसे द्या माघारी मला. पैसे काय आता माघारी मिळत नाही, मी आपल्याला पाठवले. कुठलं ती पैसे? हा ती पैसे वर्गण जावे कितीच तीच पैसे माघार असतात वर्गणीच. आज मला पैसे माघारी द्या की. लगा कार्यक्रम ठरवले तर तू नडू नको. तुम्ही द्या मग मी देतो. मग हा ते पैसे मला माघारी द्या. माघारी तुम्ही दिले नाही तर पैसे मग आम्ही कसं देऊ? बरं एक काम कर, तू तमाशा ठरवाय संग नाही जाय ना. हा नेतो की नेतोय म्हणजे तुमचे पैसे पण घाला त्यात. लगा माझ्याकडेच पैसे येते. अण्णा सांगा बरं का, नाही बिनकामात झगडवाद करून बसू नको. हा. लगा एक तर मुंग्या खाल्ल्या वेळेला तुमचं कायम असतंय लगा. शेवगा तुम्हाला सांगतो अण्णा, हिसाब तुमच्याकडे घ्यायला लागेल पहिला. बरोबर आहे. यांच्याकडे सगळं पैसा आहे तर आपण त्यांच्याकडे हिसाब घ्यायचा. हा देणार की हिसाब नाही घ्यायचा, होय. पैसे तुमच्यावर ठेवायचे. हा अहो. तर असं असेल तर ठीक, नाहीतर आम्ही कार्यक्रम होऊ देणार नाही कुठला. असू दे, एकाकडे हिसाब आहे, असू दे की. असू दे आता कशाला विषय वाढवा लागला. नाही नाही होत नाही, तसं होत नसते. अण्णा साहेब हे तुम्हाला सांगतो जर वेळ यात्रेच्या वेळी हे बॉम्ब ह्याच्यामुळे आपल्या गावाला तमाशा येत नाही. तमाशा कॅन्सल होतोय. प्रॉब्लेम काय होतोय, आम्ही दोघांचा जीव तुटतोय बाबा. हो कार्यक्रम कलावंत लोकांना पण वाटावं. तमाशा जत्रेला तमाशावर शोभा आहे का अण्णा? आहे का सांगा? बरोबर आहे. ती विचारा आम्हाला. काय जीव तुटतोय दोघाचा. आणि काय दुसरी जीव गोष्ट तुटतोय? कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आता लय आग्रह केला मला, तुम्ही ह्यात पाडा म्हणूनसाठी मी ह्यात पडलो. नाही तर मला ह्याच्यात असल्यात पडायचं काय करायचं? ह्यात पडाय नसते. त्यात तुम्ही दोन तुमची असते ती भुकणारी, ती भुकत असते ती आणि तुम्हाला खायला भेटते तेवढं गबाळ. लगा कुठं का आपण खाल्ल्यावर पाय. हा आम्हाला माहित आहे जर वेळेस गबाळ खाताय का नाही. आपा असं नेवे कुठल्या कोपऱ्यात बसले एखाद्या कुठं तमाशा ठरवायला
कशाला आम्ही दोघं जाणार आहे. काय आम्ही दोघं जाणार आहे म्हणजे मी येणार आहे. ए तुला नीतू म्हणते की तू हा. चल की बस केला का नव्हतं जागा भेटत बसणार की पण मी वही घेऊन बसणार. कोण किती खातंय काय खातंय कुठं कुठं पैसे खर्च करताय ते सगळं येणार. आम्ही रोट्या खाल्लेल्या मांड राईस ब्रेस खाल्लेली सगळं म्हणणार. पिळलेलं काय सगळं म्हणणार मग पैसे म्हणणार नको. माझ्या आणलाच पाहिजे काय तमाशा. खायचं आम्ही इथं. कशाला मारताय बारक पोरगायला बोला असं सोडून दे. आज तुला कसं आहे तसंच आम्हीच येत नाही मला नको बापा अहो का कसं आहे माहितीये का आता जी गण गेले त्याचा हिसाब द्यायला पाहिजे का नको. माझ्यावर विश्वास नाही तुम्हाला सांगतो गावकऱ्यांची इच्छा होती मी बोलावं मी करावं ह्यात पडावं तुमची काय जाणारा कुत्र्यांना हे होत नाही मीच आपल्या ह्यात तुम्ही जावा पैसे माझ्याकडे येतात तसं मी देतो. अय आपा फायटर भाऊ गेला का ते आपा उठून आता याला गे माहित आहे की मग ए तू का प्यांगायला लागला हे की माझ्या बाजूने बोलशील का तिथं प्यांगायला लागलाय. मी काय येऊ मग बाजून बोलायचा विषय राहू दे. ती माणूस गेला उठून त्याकडे आहे पैसे कार्यक्रम कसा आणणार. अहो गबाळ तुम्ही दिलं त्याच्याकडं. तुला सगळं पैसे घालायला होय, लागणार होय. काय मला का सगळं पैसे घालणार. फायटर भाऊ, तुम्ही त्याला कोणता? धावपळ त्याला सोडत नाही. थांबा ए चल रे. ए फायटर भाऊ जाताना काय म्हणला माहिती आहे आपा हा. पैसे मी येईल तसं देणार आहे म्हणला आपा येईल तुम्हाला तसं. घालायला लागणार आहे तुमच्यामुळे गेला आपा मी कसा घालतो पैसे त्याला धावतो त्याला. जावा, जावा. ए, चल रे. सरपंच किती आहेत आपल्या गावात अशा अजून अण्णासाहेब हा. सरपंच ही घाणपडे दोघे पण गेली उठून. ते लाईटीचं हे नियोजन कोण करायचं डीजे ए मी केलंय त्याचं 1 लाख रुपयाला ठरवून दिलंय मी ते. माझ्या सासरवाडी डीजेवाला आहे चांगला 1 नंबर वाजतंय. असू द्या असू द्या. काय असू दे निम्म पैसे हाणणारच आता हे. सरपंच लहान वयात सरपंच झाले तर त्यामुळे त्यांना काय कळत नाही आता त्या लाईटीचा त्या वकिलाचा काही संबंध आहे का अरे काय काय झालं ठरवून दिलं म्हणजे काय इथं काही डीजेवाला नाही ती वाचतंय काय माहितीये का नाथ खोळा वाचतंय. काका पुतण्या गेला उठून जाऊ दे मला काय सांगतो कुठे गेला उठून म्हणून मी हाणू द्या पैसे गावचं सगळं. कशाला पैसे आणतो का पैसे माझ्या वर्गणीत काढून आणून दिलेत त्यांनी घेऊन गेला काय ते वेळेला तोंड मध्ये मध्ये घालताय पण मध्ये मध्ये मग तुमचं नाटक आहे तू बघ मागा बसणार काय काय चाललंय ते है ना? गावची जत्रा तोंडावाली आणि तुमची नाटक चालली. पुतण्याला पैसे दिले पुतण्याला पैसे माझ्या काढून घेऊन गेला वर्गणीत माझं पैसे मागायचं का नाही तुम्ही आम्हाला ध्यान ठेवा. ती जावा हुडका जावा पुतण्याला कुठं असेल कोणी तिथं. पुतण्याला तुम्ही आणा जाऊ कोण म्हणजे आमच्यात भांडण लावून देताय तुमचं म्हणजे पुतणे. ही बरं आहे अंगलट आल्यावर अंग काढते ती कशी. हा हे इंग्लिश मॅन होईल जप्पा होईल तो इंग्लिश मध्ये बोल ना मराठीत बोला. मराठीत तू इंग्लिश मध्ये बोलत होता की मला नाही काय येत मला आणलंय पाहुण्यातनं काय म्हणून आणलंय तुला. लगीन करतो म्हणून लगीन करतो म्हणून केलं का नाही लगीन. पैसे देऊन पगार देऊन आणलाय मला. पैसे पण दिले नाहीत. लगा काय किती लगा हे आहे रे हा मला त्याचं ऐकून तो मला चेंबवलच का नाही. होय हा आता असं कर सांग तुला मी पैसे देतो हा बर. पण त्याला चेंबवायचा आहे. ओके हा मी आधी मोहर जाऊन बघतो तो आहे का बर. तिथं. तो जर तिथं असला तर तू माग नाही ये आपण त्याला चिंबूया माराय त्याला लय आज फोडायचा निभार. ते नाही माझा पगार दिला ना आपण. तुझा पगार दिला नाही ना देऊ दे मी देतो तुला पगार पण त्याला तुला सांगतो असा इरंडीवानी फोडायचा आहे. तू ये हा जाऊ मोहर मग. ए परा ए काय नाही तुला नाही काय. बापू कुठे आहे तुझा. बापू हा हाय की रानात. रानात कुठल्या रानात आहे. काय काम आहे. महाराज त्याला ए, तुला सांगतो रोज मला चिचा काढून द्यायचा मला चिचा लय खावडते ते पण मला माणसं म्हणणार याला काय अक्कल आहे का नाही रोज चिचा काढून खा हे आयुर्वेदिक आहे इलायचीचा खाल्ल्या पाहिजे त्या हा फायटर भाऊ तुम्हाला मारायला यायला लागला. कोण कोण फायटर भाऊ हा तुम्हाला मारायला यायला लागला. कुठं आलता मग घरी आलता. तुला काय बी करा. तिकडे आलो तर माझ मी करतो हॅलो अहो गावची नाकुडी आहे ती फायटर भाऊ अहो ना काय आमच्या गावचा प्रतिष्ठित माणूस आहे एक माणूस सुद्धा त्याच्या पुढे बोलत नाही ती माझा अधिकार आहे आम्ही चेष्टन बोलतो पण काय काय कामात बोलतो आपला असंच पण त्याला आमचा धाक आहे बाबा आमच्या गावात त्याचा लय होय अहो ती जीव आहे माझा जीव होय फायटर भाऊ अहो कुठं पण काय असलं ठिकाण खर्च करतय अहो त्याला घेतल्याशिवाय आम्ही तमाशा ठरवाय येतच नसतो हे
आणि त्यालाच बोलायला लावणार, सुपारी त्यालाच द्यायला लावणार. केलं अहो, निवळ घाण पडायची, त्याला काय अक्कल आहे बे? नालायक माणूस आहे. काय म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं म्हणलं काय हा? निवळ घाल पडाय बाजूला तिथं सरपंच ते तुमच्या तुम्ही बघा पैसे दिले तुम्ही आपल्या हातात. अण्णा काय अण्णा पैसे घेऊन गेला तिने अण्णा हे बरं काढलं. हॅलो हा आम्ही मीटिंग मध्ये आहे, हो काय झालं भांडणं बरोबर आम्हाला काय यायचं येत नाही पाठवतो तुम्हाला जाऊ तिथं बांधणं लागली ती फायटरची नापास लई दिवसाचा मला बरं पोटाव बस बस नरदेव पाहिजे तुझा लई नडतोय मला गावात. हा पोटाव बस. गाडवा तुला पडलाय माझ्यावर चमवा लावले तुम्हाला नाही तू का उराव पडलाय माझ्या तर चमवा लावले तुम्हाला लगा चंबोय माझं खाऊन मला चंबोय लागलं. मग पैसे देतो म्हणलाय तुम्हाला चमवायचा आपल्याला लई दिवसाचा ए पोराला सोड माझ्या लगा तू सोड की रा. त्याला धरती वर मागणं वर लढायला आमच्या नादाला लागलाय तू. परश्या काकाला बोलू परश्या दादा उठतो कसा सोडवा की राव किती ना कोणा ना आपण सोडा बघ सोडत नसतो. सोडा सोडा काय झाले बघा काय सोडणार नाही. का ना आता कशाला मारायला ऐकला माय मारता कुठे गेला देव तिकडे गेलाय लांब नाही जाता म्हातारा म्हणून का बसायला म्हातारी तुम्ही काठी घेऊन आला जे काका काय झालंय फायटर तुम्ही गावात या रे तुम्हाला दाखवत तुम्हाला चुलत्या पुतण्याला काय झालं काय हा तुम्ही सोडवा आला का मारायला पुतण्याला मारले माझ्या थांब पुतण्याला मारले अरे गावाचे पैसे घेऊन पळून जाता लाज वाटलं तुला गाडी घेऊन आलाय थांब गावाचे पैसे घेऊन पळून जाता लाज वाटलं तुला पुतण्याला तुझ्या अजून तुमचं तेच चालू आहे का
आव पुतण्या नातो लोक आव सगळे धिंगाणा तुम्हाला सांगतो अहो घाणपणे घराला यायचं गावात पैसे नव्हते. मोदीला थांब दाखवू दे तुला म्हातारा माणूस आहे म्हणून का बसतोय जाऊ दे हा? चल, आलो का? चल. चल. या 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 ए या 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 काय मॉडेल आहे ते या या वाटते म्हातार माणूस काय कळतं का नाही राहू एकामेकांना मारायला लागली जरा ग बसा की म्हातारा माणसाला कळतं का अंगावर कसे यायचं काठी घेऊन म्हातार माणूस काय जरी असलं तरी पैसे मला बघतायचा काय नाही गावात पैसे द्यायचे तर खाली हा. बसून मी ठेवू आपण गावात पैसे तर घेऊन बसा, जाऊन नाटकाला नाही खाली बसा खाली बसा शांत व्हा घराणी शाही ए शांत बसा तुम्ही नका दम लागला घराणी शाही ठेवणार नाही काय काय शांत व्हा की काय शांत व्हा गोळे गोळे तिथं बसताय बाईवाणी अहो का नाही भांडून का बसा आधार कार्ड म्हणजे शर्ट भरला दिसतोय नाही अहो जरा शांत व्हा शांत व्हा गावाला पैसे घेऊन पळत ते सांगू त्यांना जरा शांत व्हा शांत बसा घ्या तुमच्या भांडणापाय गावाच्या भांडणापाय आमची कापड फाटायला लागली तुम्हाला भांडणं कोणी करायला लावली भांडणं कोणी करायला लावली ती मी एकट्यानं मारले समजेच नाही काय मारले बॉडीगार्ड मी घेतला आता माझ्या संग ही अवघड आहे की. हा पैसे देऊन म्हणजे तुम्ही गावात असलं करायला लागलाय बी? मग बॉडीगार्ड आणायचं त्याला मार ह्याला मार ती मार ही गावात नाही अहो, तुमच्यात आहे का काय दम तुम्हाला बोला येते का तुम्ही सरपंच आहे गावचं मी गावचा सरपंच आहे माझा दम बघू नको तू काय दम बघ काय दाखवा तुम्ही दम ते पैसे घेऊन दाखवा आणि मग दम दाखवा तुमचा गावात पैसे काय येते मग असं पैसे घेते ते भांडणं करून हा भांडणं करून गावात पैसे घेऊन पळून गेला भांडणं करून पैसेच मिळणार नाही तर मग चलत्या पुतण्या लिओ काय नाचत येत्या काट्या कुराडे घेऊन अंगावर कशाला भांडणात पडायचं हा? काय झालं ते म्हातारा आहे बी ते ताटवानी येत काठी घेऊन अंगावर जाऊ दे तुला मत आहे काय लावतोय मला ही? म्हातार माणूस आहे, जाऊ दे बोलू द्या पहिलवानला हा? अजून शांत घे शांत घ्या मला बघून मार तुझी एकट्याला खाणारा सगळं भांडकी म्हाताऱ्या सगळं एक हात खेळ तुला सांगतो काय ती लगायला परसभर करून उचलून फेकीन लगाय म्हाताऱ्याला आपला रेट्रा म्हणजे कळलं तुला ध्यान ठेव ए, कुठं पाहायला सरपंच ह्यांना जरा काय छान आहे पैसे बी लय का या. काय यांच्या अंगात काय झालंय काय तुम्हाला छडी ठोकून जाते तेव्हा छडी ठोकून जाते तेव्हा बारकं पोरग आहे ते अरे, काय होते अरे, याला बारकं ए सरपंच झाला यांना हे काय इथं? बारकं मोठं म्हातारं काय कळतं का नाही सरपंच तुम्ही असलं मला सांगू नका आज शर्ट फाडलाय माझा कापड फाडली माझी कापड फाडून सुद्धा मारलंय दोघांनी पहिलवान तुमच्याकडे कोण दोघांनी मारलं अहो, पैलवान काही पैलवान नुसता चंबो म्हणलं त्याला नुसता असं धरलाय हान ना करणं काय नाही नुसता उभा राहिलाय एकट्यानं आणि परत मारलं सोडवलंय परत आलाय सोडवायला बरं असू तोच मारलाय असू दे हा बरं आता का नाही कसा माहिती बसून का नाही सगळं का काय बसून भेटवत नसतो भेटलं तर चालेल गाव हा आता ह्याच्यासाठी गाव पेटवायला लागला तुम्ही काय गाव पेटू द्या काय पेटायची पेटू द्या निवांत नसतो काय करा पहिलवान बोलवून मारले त्यासनी हे बाकी काय माहित नाही आमच्या गावकऱ्याचं पैसे देऊन टाका सगळ्याचं जरा ऐका पहिलवान बोलवून मारले लागलं केलं असलं काय हाताला पायाला लागलं असलं तर त्या खर्च कोण देणार कोणाचा या आम्हाला लागले तुम्हाला नाही काय हा, लागेल त्याला काय? लागलेला असले होता त्याला लागलं नाही नुसती नाटक असते दुसरं काय नाही पहिलवान का थोड्यानं मारतोय का हा. तिथं आल्या नाही मला बी मारायला लागली की हा बघा तुम्हाला मारायचं चालू केलं त्याने बघितलं का ही तुम्ही पहिलवान आणलेला मला आम्हाला मारायला लागला पैलवान तुम्हाला मारत नव्हता त्यो तुम्हाला मारला त्यो झाली सोडवाय गेल्यावर ते आला अंगावर काका तुला काय करायचं बघा तेव्हा ती बाईवाणी कशी पळते ते बघा ए जरा शांत घ्या की राव हा? अहो, काय छडू मारते ते काय आपल्या फेकून हात आहे का बघितलं का काकाला ए, मारत जा, जा, धर, धर, हाण, 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 एक एक सुटलं लो. हाण, हाण, हाण. धर धर त्याला उचलून आण उचलून आमचा नेता आलाय पॉवरफुल अरे गाववाल्याने सत्कार केलाच पाहिजे बघा ना कसं आहे
शांत घ्या. लाज वाटते का ह्याला लाज? ए माझी लाज काढून नको अजून सांगतो. सरपंच धरा, ही बघा ही चालू झाली. थांब थांब ए, आहे. थांब थांब ए सोड. परसे सोड परसे सोड परसे सोड हा तुम्ही दोघं घरी जावा सरपंच मरू दे, मी सरपंच. घरी जावा जावा काका जावा मरू दे, मी आम्ही निघतो. तो तुम्ही जावा tension घेऊ नका. आज तू कसं करून जाते बघितलं का? शांत घ्या जरा. हा? ए काका एका ठोक्यात पाडीत तुम्ही घरी जाताय ना पटकेना तुमच्या वेळे पेटलेलं मिटलेलं पेटतय तोंड इचकून आणि घेताय ही कुत्री काय करते ती मला कुठली कुत्रे? फायटर जरा ये, सरपंच काय काय गोरगरिबांना कशी राहायची? सरपंच देखील असं ज्ञान गेलं कसं करायला कशाला हे केलं? गावात पैसे आणून टाका पहिलं नाही तर. भांडणं करून काय मिळणार आहे ए, सरपंच जरा त्यांना पैसे द्या येतील भांडणं करून काय मिळणार आहे गोरगरिबांना कसं राहायचं? गरीबाला मारायला लागलाय का आप्पा गरीब आहे भांडणं करून काय मिळत नसतं या. बसापासून मी पण मी म्हटलंच होतं की तमाशाला निवे म्हटलंय की मी म्हणले तर तुम्ही येऊन मारायला ठरवायला. लागला पहिलवान घेऊन आला अजून हे शंका बी घ्यायची नसत्या हे कसं आहे माहितीये का हे बसा खाली शंकेचं- बसा. हा? कुठे आहेत पैसे कुठे आहेत? हा, तर अजून मी गावाचे पैसे कुठे आहेत? अरे तुला का करायचं गावाचं पैसे सरपंच. मी आहे की अण्णा अहो त्यांचा हिसाब घेऊया की आपण आम्ही बघतो की तुझा काय घेणं ना देणं आम्ही बघतो हिसाब घेतो डोक्यात एकच खोळवे खाली बसा कोण कोण जाते बघतो की मी बी. खाली. तुला बी नाही खाली शांत शांत बस खाली. बसा शांत लगा ही चेंबळ ही लगा मी पैसे दिला का लगीन करून देतो म्हणतो पाहुणा आहे माझ्या सासरवाडीचा बरं का मेव नाही तुला मेव ना बायको म्हणते गरीब आहे आपलं एखादी पुरगी बघून दे याला वय म्हणलं आणला याला म्हणलं पैसे देतो बॉडीगार्ड पण होतोय मला खाऊन पण सांभाळाय आणि आज मला चेंबवायला लागला यो बोलव्या बोलव्या अख्ख्या घरानं बोलव्या ते चुलत्या बी बोलव्या यो लिओग बी बोलव्या आणि त्यो लिओग बी बोलव्या कोण इकडं ना? भांडणं केली ती तुम्ही सुट्टी देणार नाही अण्णा अजून पण हॅलो? हा मापात ये मला ओके साहेब या इकडे पाडदिशे केसच करायचे आज केसच करतो आज सुट्टी देत नाही काय केला ही काय कपडे फाडले एकामेकाचे काय करायचे. त्याच्यात काय काय मी नेतो म्हणलंय तुला मारेकरी घालताय दोघं तिघ जर मारेकरी येतोय माझ्या अंगावर लगा आम्ही कुठं तुम्हाला जायतोच तुम्हाला पळता भैतोडी कर तुमची सोडत नाही ह्याची कुठली कपडे होती व्हायचं ते कापडे कापडे फटूस राहणार येतोय माझ्या अंगावर ही काय केलं हा ही काय केलं ही काय केलं ही काय केली बघितलं तुमचं ना. पाडले चटापटीत. मी बघितलं ए, ना. बोंबलू नको हा. बोंबलू नको नुसतं धाव नको आव्हान नको नुसतं तो आयला, काय तुम्ही नाही जरा शांत आहे का नाही का? पहिलवान घेऊन आलाय लगा मी म्हणतो मी कटात आहे लागा माझ्या आबरू घालवायला लागला तुमचे मिली बघत आहे सगळ्याचे पैसे आपल्याकडे कशाला दिलं सरपंच हिसाब मी जत्रा झाला सगळा टोटली देतो आधी द्यायचा इथं हिसाब बघा, मला आधी माहित आहे. तपास करून हा, हा. टाक तू केस ना येऊ द्या वकील लगा केस टाकून. काय पाया पडतो तुझ्या केसीचं नाव काढ नको जत्रा झाल्यावर मी देतो म्हणते ना अण्णा सगळा खर्च अण्णा एक मिनिट सांग तुम्हाला हे बघा दारू पाजून ती दत्तरी आणते आमच्यावर तुम्हाला सांगते आमच्या संग बोलायला आमच्या उरावर येतोय त्या दत्तऱ्या ए तुम्ही बोलायचं नाही म्हणतोय आपाच चांगला म्हणतोय काय? सांगतो इकडे आली काय? आली की काय? बाहेर? ए, वकील साहेब इकडे या. का उन्हात काय केस तिखट लागलाय वकील साहेब ए झाली रे. वकील साहेब तुम्हाला सांगतो इकडे काय तमाशावाले त्या मॅडमचा फोन आला मला हा. म्हणजे तुम्ही फायटर भाऊ परवा या फक्त बरोबर म्हटलं आता मी- बोला. घेऊन तुम्ही हो. नक्की का 100% तर का नाही फायटर भाऊला घेऊन आल्याशिवाय आम्ही येणारच नाही तुमच्या गावात बघा विश्वास तिथं तिथं काय म्हणायचं फायटर भाऊ आमचं हा? एक नंबर माणूस हा. आहे, जाऊ दे, एक नंबर माणूस मी आधी सावकर सावकर म्हणणार का गावचं नाक आहे आमच्या सावकर म्हणजे सावकरच आहे सावकर म्हणणार सावकर म्हणायला बस चुकलं कशा आहे, माती चेरट फाडला तुम्ही सावकरच म्हणणार आहे मी, सावकर. ह्यांच्या सगळं जगात म्हणा सावकर काय सावकर 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 म्हणले आप्पा सावकर ए आपा सावकर नाही फायटर भाऊ सारखं फायटर भाऊ सावकर फायटर भाऊ सावकर हा आणि केस बीस करा आम्ही नालायक नाही फायटर भाऊ एवढा काय त्यानं मनगटात दम आहे तुम्ही लगेच मुत्सा गावाने आलाय आवाज तू इथं मळ्यात म्हणून म्हणलं बाबा काय झालं आता इथं जिंगाणं चालू झाल्यावर मग आम्हाला यायचं काय ही वय. हा? तुम्ही थांबा तुमची नाही नाही मिळालं केस तुमचं काय असेल ठरलेलं देतो माझं तुमचे पैसे गेले तिकडे आणि तुमची केस पण गेली खड्यात 5 मिनिटात बांधली 5 मिनिटात एक होती आता बघ जवळ झाली जरा. एक झाली ती काही मग तुमचं झालंय सरपंच बघा आता हे. मिटलं तुम्हाला माहित नाही हे मुच्चा काय देवा सरपंच हे मुच्चा काय ती गावात सोडवाय आलं मला बी मारले या तुम्हाला मारलं नाही तुम्ही अण्णा तसं म्हणणार का तुम्हाला कोणी मारलेलं नाही हा. मी मारले तुम्हाला अण्णा तुमच्या हात उचलला काय हा, मग बर मी काय म्हणतो माहिती आहे हा. का इथं 4 माणसांना मी
प्रबोधन करणे अशी माझी इच्छा आहे. कोणाला प्रबोधन करणार करू द्या तुम्हाला सांगतो यात्रा ही एकदम छान प्रकारे झाली पाहिजे आणि त्या गावात आमचा वचक आहे. कोणाचा तुमचा नाही अय माझा वचक लगा माझा हा. आहेत की आपल्या दोघांचा 5 मिनिटाला बांधता आणि 5 मिनिटाला फायटर भाऊचा वचक काय म्हणून सांगायचं कोणाला पण वकील साहेब फायटर भाऊचा वचक काय म्हणून सांगायचं लगा मी भाषण करू का नको नाही राहू दे भाषण करू दे की हा? भाषण. करा भाषण करा हा बोला हा दोघांचं नाव घेऊन सांगायचं कसलं चालणार नाही एखाद्या एकट्याचं नाव चालणार नाही नमस्कार मंडळी, हा तुम्हाला सांगतो अण्णा आमच्या गावात तुम्हाला जो कार्यक्रम एकदम रास्त होणार. सरपंच भेटते तमाजे वेमाज आणाय म्हणलं सरपंच लाट 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 पोरं ऐकत नाही दिवो आणि बरोबर आहे हा. पोरं ऐकत नाही आपलं नाव घेतलं आपा पटला एकदम अय आता पटलं एकट्याच नाही फायटर भाऊचं पण नाव घ्यायला लागतंय तुम्हीच बोला. हा. मी लागा सांगू तर त्या मग फायटर भाऊचं बी नाव घ्या की अरे आपा पाटलानं फायटर भाऊला ऑर्डर दिली का एक माणूस बोलत नाही. फायटर भाऊ तर म्हटलं ना खाली बसा हा. माणसं खाली बसतील. हा असं असतंय बघितलं का अण्णा हे लोक का नाही एक सारखी बांधते ती एक होते ती आपणच वाईट होतोय कोण म्हणले सरपंच आम्ही नाही म्हणलो आम्ही नाही म्हणलो कोण म्हणलं आम्ही म्हणलो आम्ही नाही म्हणलो नाही नाही बनणार नाही बनणार कापड कुठायची हा कापड नवीन घ्यायचं कापडे नवीन घ्यायचे तुम्हाला फाटले त्यांनी तुमचं पाय जरा का उघडाय गाड्या हो का तमाशा ठरवायचा आहे रविवारी. मी फायटर भाऊ मी पुढे बसणार. आता असू द्या, मला मान दिलाय फायटर भाऊ हा मी पुढे बसणार. पुढं पुढे बसणार मी हा मी पुढं पुढं आहे बसणार. मागं तुमचं मी आहे की मी आहे की? हा, हा, मागं, मागं हा. मी आहे. आणि- उद्यात बसत ए अवध्यात नाही पुढे बसणार आहे मी पण मधल्या सीटवर बसणार माझं सगळ्यात ना बरं आणि तुम्हाला सांगतो कार्यक्रम आम्ही दोघ जण घेऊन येतो गावात. त्याला काय सुद्धा सरपंच लागात येतो की लागानो पुढे मी बसणार आहे माग मग काय घेऊ सरपंच तिला किती गणपती आहे आणलेली कळतंय की त्यांना तिथं किती आहे ठरवाय ती? गेल्यावर हा. कळतंय की ही आणलेली कार्यक्रम ठरवाय आलेली हा. पण तिथं मला मान द्या. आणि फायटर भाऊ सावकर म्हणायचं हा म्हणा बरू द्या आयला कुत्र्याला सुद्धा किंमत देते ती. तुम्ही काय लागला सर ए, कुठल्या कुठल्या किंमत देते ते तुम्हाला सावकर म्हणतो झालं का नाही फायटर सावकर म्हणतो हा फायटर भाऊ सावकर म्हणायचं सरपंच आतापासून यांना फायटर सावकर म्हणायचं पण लगा फायटर भाऊ सावकर म्हणायचं फायटर भाऊ सावकर अण्णा हा जरा थांबा. लगा तुला काय डोसक्यात मेंदू बिंदू देताना कुठे घालतात कुठल्या लाईन तुम्हाला लगा माझ्या उराव येऊन लगा धबा धब मारायला ही लगा निवांत बसली काय? का म्हणून बसलाय तू 4 चिचा दिल्या मला आणि माझ्या बघत बसली. नाही ते तसं नसतंय तुम्हाला सांगतो त्याला खायचं काम आहे ते खाणारच खातच बसणार ह्यो. जा अंदा चिचा जा जा तुमच्या दोघांचं काय करणार बरं का हाय अण्णा तुम्ही आमच्या दादा लागू नका हा अरे ना रे जुडे ए माझ्या ना तुझी आहे तू नाही का हा? नाही बाबा हरणार आहे नाही आमचं घरंदाज आहे कुठं पण आडवील कचा तुडी एका ठोक्यात पाडीन आप्पा की बोली मतलब बंदुकी गोली फोड बघू नका अण्णा डोळं काढीन आणि असं आहे काय आणि हरणार काय बंदूक तुझ्याकडे आहे का बंदूक आप्पा काय काय सोडवायचं काय आहे का कुठं आहे आम्ही काढत पेटीत काय नसते नुसते मोकळे पेटी असत्या पैसे बिशे बनला म्हणते ते काका नुसतंच वरडतोय काय नसते तिथं आहे आणि इथं याड लावतोय गावाला आणि परत तुम्हाला सांगतो गावचं गुंडाळी घेऊन जातोय आणि तेच खात बसते काय तो काय नसते पोलिसाच्या भ्याने मी काढत नाही आणि वकील साहेब परत लगेच असं वय घेते एवढी हत्यार आहे ती लगेच नोटीस पाठवणार आम्ही नाव काढतो. जाऊ दे किती विषय कट कर घ्या आता कशाला उगा वाढवायला लागलाय बेन का माझा मी काय म्हणतो फायटरनं सकाळी उठल्या घरात पाया पडलाय बायकोच्या पाया पडलाय पडू द्या. मी आज शपथ घेऊन सांगतो म्हणला बायकोची ही गोष्ट खरी आहे. भांडणं करूनच येणार आहे घरी बरोबर आहे होय तुम्ही एक काम बघितलं ना करा सकाळी येताना तुम्ही एक काम करा हा. तुम्ही आता एक काहीतरी ही घ्या आणि बाबांना भविष्य सांगा तुम्ही वकील व्हा. मी सकाळी म्हणलं होतं फायटरनं आज काहीतरी वेगळं दिसते फायटरचं वातावरण तुम्ही वकील हे दिसत नाही तुम्ही वकील नाही झाला. वकीलचा तुम्ही काय तुम्ही- उपयोग नाही, काय उपयोग बरं, नाही. राहू द्या माझ्या वकील सोडून द्या माझ्या बाबा वा वकील नाही. तुम्ही ते बंधू बाबा ए, सांगायला आला बायकोच्या पाया पडले तो बायकोच्या मग काय पाया तर? पडले तुम्ही दरा आमचा किती आहे माहित आहे का नाही. पाहिजे भाऊ म्हणते आम्हाला होय. गावात. हा, म्हणून हा. एकामेकाला मारत बसला ए, कानात येऊन. एकामेकाला दोन वाघ लढणार असं. भेटलं होतं हा भेटलं होतं हा, एकाला तोडावला हा काय असते त्यात तेच काय असते मग मला कशाला फोन करायचा केस करायला फोन करायला तर पण केस केली नाही कॅन्सल केली केस ए थांबा नो हे वकील हा ही पटते काय बघा हॅलो. ही. अरे काय एकामेकाला तोडवलं म्हणते ती आगा नाही ती भांडणं नाही ती नाही ते आम्ही दोघं एका कोण म्हणलं तुला आगे नाही ती भांडणं
परश्याला तुडवाय पाहिजे परश्याला. अगे भांडणं नाही चेष्ट मस्करीन कोणाचा माझा. अगे ते चेष्ट फाटले ते कपडे. हा आलो काकाला काय अगं चेष्टा चालली होती आमची. काकाला ती वाटलं भांडण करायचं चालू. हा आलो लगा घरात लागा आप्पा पाटील हा. हे परशाला समजावून सांगा. लगा आता गप आमच्या घरात ए, भांडण. माझा भाचा जर आला बिला तर ते सुट्टी नाही एवढं लक्ष ठेव. तो अंगावर येते पळ ना बारकाय म्हणून सोडून देत त्याला. सरपंच वर्गणीच बघा तेवढं आणि जाऊया आपण. वर्गणी लगा अजून तता लगा येतोय तो. वर्गणी आहे माझ्याकडे सगळी. हा. तुझी पण आहे. हा. माझी मी त्यात कमी पडल्यावर घालणार आहे की आता तात्पुरतं मी खरंच देत पैसे हा, त्यात चालतंय. घालतो की त्याला काय तुला देतो जाताना देतो की हा, चला. पेप्सी बिप्सी कुठली गाडी करायची गाडी कुठली. उद्या ठरवू. हा गाडी अशी पॉश मध्ये पाहिजे हलकी बिलकी चालणार नाही आपल्याला. आता त्याला मी भ्या पडले घरी जाऊन मार मिळेल त्याला आता. हा तू आणि ते काय